नमस्कार मंडळी. तर खूप दिवसांनी आज माझ्या मनात आलं की देवांना छान घासून पुसून काढावं, छान धुवून काढावं, मस्त आंघोळ घालावी देवांना. आणि आज नेमका गुरुवार होता, म्हटलं स्वामींचा पण अभिषेक करून घ्यावा. त्यामुळं मस्त स्वामींचा दया दुधाने छान मी अभिषेक केला. मस्त त्यांना पण स्नान घातलं, छान त्यांची आंघोळ झाली मस्त. आणि मग काय, त्यांना रेडी केलं मी, छान हळदी कुंकू लावलं, दिवाबत्ती केली, छान आरती केली, अगरबत्ती लावली, त्यांना छान पुसून घेतलं. आणि तुम्हाला काय सांगू मंडळी, एवढा छान अगरबत्तीचा वास घरामध्ये दरवळत होता ना, विचारूच नका. खूप प्रसन्न वाटत होतं. असं वाटत होतं मी खूप दिवसांनी आज आंघोळ देवांसोबत मी पण आंघोळ केली, एवढं प्रसन्न वाटत होतं. खूप छान वाटत. तसं तर मी रोज देवपूजा करते, देवांना आंघोळ घालते, पण आज म्हटलं छान घासावं त्यांना पितांबरणी वगैरे म्हणून छान मस्त अशी त्यांची देवपूजा केली, मनापासून देवपूजा केली. आणि हो, हे बघा मी पोहे बनवते, सकाळी नाही बरं का, दुपारी बनवते, कारण की माझ्या लेकाला लागली भूक आणि तो आला होता शाळेतून. म्हटलं छान मग त्याला पोहे करून द्यावे, कारण की त्याने डब्बाच काही फिनिश केला नव्हता. डब्बा अख्खा जशाच तसा घरी आणला होता मी, जेवढा दिला होता तेवढा. आणि त्यानंतर म्हटलं मस्त आता सगळं कपाट आवरून घ्यावं, कारण आज मला काम करण्याचा खूपच जास्त उल्हास आला होता. आणि मग म्हटलं छान असं कपडे वगैरे आवरून घ्यावे, कपड्यांच्या घड्या घालाव्या, कपाट पूर्ण आवरून घ्यावं, तेवढं छान वाटेल आपल्याला पण आणि आपल्या घरच्यांना पण. म्हणून छान मस्त कपाट पण आवरून घेतलं. आणि सगळे स्पंदनचे कपडे व्यवस्थित लावून घेतले, त्यांचे कपडे व्यवस्थित लावले, माझा सगळा कप्पा आवरला, सगळे काही व्यवस्थित कपडे सेट केले. आणि मग माझा दिवस असा काहीसा आज गेला होता, सगळ्या कामामध्येच दिवस गेला होता. आणि घरी आल्यानंतर असं आमचं खेळणं चालू होतं. चलो बाय.